Student, now we are going to see an important topic, that is sexual reproduction in plants. Flower is a structural unit of sexual reproduction in plant. फ्लॉवर हे अतिशय इम्पॉर्टंट युनिट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे प्लांट्समध्ये होतं त्याचं. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल हॉल्स as calyx, corolla, androecium and gynoecium, arranged in the sequence from outside to inside. म्हणजे कॅलेक्स हा आउटर पार्ट असतो, त्याच्यानंतर करोला, नंतर एंड्रोशियम आणि नंतर गायनेशियम. एंड्रोशियम अँड गायनेशियम आर कॉल्ड इसेन्शियल होल्स because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called as accessory holes because they are responsible for protection of inner holes. एंड्रोशियम आणि गायनेशियम हे इसेन्शियल होल्स आहेत कारण त्यांच्यामुळे काय होतं तर रिप्रोडक्शन होतं. पण कॅलेक्स आणि करोला हे मात्र ॲसेसरी होल्स आहेत जे काय करतात आतल्या जे पार्ट्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करतात. Members of calyx are called as the sepals and they are green color. Members of corolla are called petals. They are variously colored. आता आपण फ्लॉवरचं स्ट्रक्चर बघणार आहोत. याला बोललं जातं पेडिसिल, त्यानंतर आहे कॅलेक्स, त्यानंतर आहे एंड्रोशियम जे आहेत त्याचे 2 पार्ट्स आहेत, एंथर आणि फिलामेंट. गायनेशियम आहेत त्याचे 3 पार्ट्स आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी. ओवरी हा पार्ट आहे जो आहे ओवरी. ओके. त्यानंतर मेल पार्ट कोणता आहे तर एंड्रोशियम आणि फिमेल पार्ट जो आहे तो आहे गायनोशियम. याला म्हटलं जातं करोला म्हणजेच पॅटल्स. हे वेरियस प्रकारचे असतात, वेरियस रंगाचे असतात. त्यानंतर आपण आता बघणार आहोत ते आहे अ फ्लॉवर is called as bisexual if both the holes means androecium and gynoecium are present in the same flower. जर एकाच फ्लॉवरमध्ये एंड्रोशियम आणि गायनेशियम दोघंही प्रेझेंट असतील तर त्याला बोललं जातं बायसेक्शुअल. एक्झाम्पल हेबिस्कस, याच्यामध्ये हे दोन्ही होल्स असतात एंड्रोशियम अँड गायनेशियम. अ फ्लॉवर इज कॉल्ड ॲज अ युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन 2 होल्स इज प्रेझेंट इन द फ्लॉवर. इफ ओनली एंड्रोशियम इज प्रेझेंट इट इज द मेल फ्लॉवर and if only gynoecium is present the flower is a female flower. Example papaya. आता आपण बघणार आहोत ते आहे pollination. Pollination occurs with the help of abiotic agents, wind, water and biotic agents like insects and other animals. स्टिग्मा जो मगाशी आपण बघितला बिकम स्टिकी म्हणजे तो चिकट होतो ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलन जर्मिनेट्स when they fall upon such sticky stigma. A long pollen tube and 2 male gametes are formed. काय होतं पॉलन्स जर्मिनेट कधी होतात जेव्हा ते स्टिकी स्टिग्मावरती पडतात आणि लॉंग पॉलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. द पॉलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट्स. पॉलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. मगाशीच आपण बघितलं पॉलन ट्यूब ते काय करते एम्ब्रियो सॅकपर्यंत पोचते. कशी तर एक स्टाईल करून जो पार्ट आहे त्याच्या थ्रू. टिप ऑफ द पॉलन ट्यूब बर्स्ट्स. पॉलन ट्यूबचं टिप जे आहे ते बर्स्ट होतं म्हणजे फुटतं
and the 2 male gametes are released in embryo sac. आणि अशा वेळेला 2 मेल गॅमेट्स जे आहेत ते रिलीज होतात कुठे? एम्ब्रियो सॅकमध्ये. 1 मेल गॅमेट युनिट विथ अ एग सेल टू फॉर्म अ झायगोट. एक मेल गॅमेट जो आहे तो एक सेल बरोबर युनिट होतो आणि त्याच्यापासून झायगोट बनतो. दिस इज फर्टिलायझेशन. सेकंड, मेल gamete unit with the 2 polar nuclei and endosperm is formed. आणि सेकंड मेल जो गॅमेट आहे तो 2 न्यूक्लियाय बरोबर युनिट होतो आणि त्याच्यापासून एंडोस्पर्म बनतो. हॅज 2 न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, इट इज कॉल्ड एज अ डबल फर्टिलायझेशन. परत बघा, 2 पोलार न्यूक्लियाय या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात म्हणून या प्रोसेसला काय बोललं जातं? डबल फर्टिलायझेशन. आपण आता इथे परत बघूया. ही स्टाईल हा स्टिग्मा, ही स्टाईल आणि ही जे आहे ते आहे पोलन सॅक. जिथे काय होतं? पोलन ग्रेन्स जे इथे पडतात ते खाली जाऊन कुठे जातात? ते एम्ब्रियो सॅकमध्ये जातात थ्रू स्टाईल. पोलन ग्रेन्स जे इथे पडतात ते कुठे जातात? एम्ब्रियो सॅकमध्ये जातात थ्रू स्टाईल. ओके, तर आपण आता बघितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स.